बातमीपत्राला सुरुवात करूयात। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी काढलेल्या महाएल्गार मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे। सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करा, दिव्यांगांना न्याय द्या अशा 20 प्रमुख मागण्यांसाठी कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलाय। महाएल्गार आंदोलनामुळे वर्धा, चंद्रपूर, हैदराबादसह अमरावती आणि जबलपूर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। आक्रमक झालेले शेतकरी संपूर्ण वर्धा मार्गावर ठिय्या मांडून बसलेत। या महाएल्गार मोर्चाबाबत आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बोलायचं तर सगळ्यांनी खाली बसा आणि समोरून कुठूनतरी एक रस्ता सीमेवर म्हणजे जामठा भागामध्ये इथे येऊन पोहोचलेला आहे। सुमारे 12 तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। बच्चू कडू जे आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह या नागपूर हैदराबाद महामार्गावर थांबलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। शेतकऱ्यांच्या या सगळ्या संदर्भात काय म्हणणार मला सांगा। कर्जमाफीची ही योग्य वेळ आहे का? तुम्ही आंदोलन करताय, सरकार तुमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, दखल नाही घेत आहे। कर्जमाफीची योग्य वेळ आज बेहाल करत आहे शेतकऱ्यांना आणि वेळेवेळेवर जे काही आज नाही का हॉटेल सुद्धा बंद केलेलं आहे, पाण्याचा सुद्धा बंद केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कसं आहे हे क्रांती तोडायची हे प्रयत्न बीजेपी सरकार करत आहे। आज रात्रभरापासून येतं येऊन एकही मंत्री येतं येऊन बघितलं नाही। शेतकऱ्याच्या फक्त मतदान घ्यायच्या वक्ती ते 10 वेळा येतोय, पब्लिक जमा करते, गाड्याही ना पब्लिक आणते आणि आज का बरं नाही आले? शेतकऱ्याचं मतदान घ्यायच्या वक्ती येते। आज शेतकरी कितीतरी आज आत्महत्या ज्याच्यात आहे, पाणी नाही आहे, त्याचा माल नाही विकू शकत आहे। 500 रुपये सोयाबीन या भावाने हिंगणघाटला आमच्या पिकलेला आहे, तरी अजूनही अगोही कोणी मंत्री येतं आलेला नाही आहे। तुम्ही आमदार आहात, त्या गोष्टी करण्यासाठी आमदार आहात। एका शेतकऱ्याच्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी कर्जमाफी व्हाव एवढीच आमची इच्छा आहे। काहीच काम नाही, धंदा नाही। भाऊने एखादी ऍक्शन शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतली का? ते तो भाव मिळाला पाहिजे कापसाला आणि सोयाबीनला, आणि शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते कर्जातून मुक्त झाला पाहिजे। आम्ही काय तुमची मागणी आहे? तुम्हाला वाटतं सरकार तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल? मागण्यांवर सरकारनं विचार करावाच लागेल, कारण शेतकरी एकदा पेटला का पेटल्यानंतर विजत नाही ही सरकारला जाण आहे। आणि शेतकरी एकदा पेटला म्हणजे तो शेतकरी कर्जमाफी घेऊनच जाणार आहे। इथून बच्चू कडूंचा आदेश येईपर्यंत आणि सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतकरी इथून हलणारच नाही। आणि हलणार म्हणजे राज्यभर कार्यकर्ता मरण आलं तरी चालेल, पण नागपुराच्या बाहेर एकही शेतकरी निघणार नाही। या सरकारनं शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा त्वरित बंद करावी। शेतकऱ्याचा अंत आता पाहू नये, कारण दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पैसे देणार होते, ते पैसे आतापर्यंत एकही शेतकऱ्याला मिळालेले नाही। सरकार फक्त फसव्या घोषणा करतंय, इतके 1000 कोटी दिले, तितके 1000 कोटी दिले, 1 रुपयाही शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळालेली नाही। आणि सरकारला आता शेवटचा अल्टिमेटम बच्चू भाऊने दिलाय, त्यापेक्षा आम्ही शेतकरी म्हणून सरकारला अल्टिमेटम देतोय की आम्हाला ज्या योजना नको त्या योजना तुम्ही आमच्या माथी मारताय, परंतु आमच्या शेतीमालाला जो भाव मिळायला पाहिजे तो शेतीमालाचा भाव मिळू देत नाही। आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तुमचे पिकं हातातून गेल्या, आता तरी सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे। नक्कीच मागच्या ज्या 2 महिन्याच्या काळामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल, आज खरे तर ही वेळ कर्जमाफीची आहे, परंतु सरकार हे वेळ मारून देऊन येणाऱ्या निवडणुका पुढे ठेवून त्या निवडणुकीच्या पुढे घोषणा करायच्या तयारीमध्ये आहे, परंतु हे राजकारण करायची वेळ नाही। आता खरंच शेतकऱ्याला गरज आहे, शेतकरी मरणाच्या दारामध्ये आहे। सरकारने जे पॅकेज घोषित केलं त्या पॅकेजचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे का? आतापर्यंत अजिबात आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाले नाही, नुसतं घोषित केलं आणि शेतकऱ्यांना फसवलं या सरकारने। या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्याला जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यात काही मिळालं 1800 रुपये पॅकेजचे, शेतकरी 1800 रुपये देण्यात आलेले आहे, तरी सरकारनं काही याच्यात आमची फसवणूक केलेली आहे। याच्यामुळे आता आम्ही याच्या सगळ्या पर्याय नाही आमच्या। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना देखील शेतकऱ्यांना सरकारने मदत केलेली नाहीये, त्यामुळे सरकारकडून जे आहे ते शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। त्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये तोपर्यंत कायम राहू, जोपर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, त्यासाठी इथे जीव गेला तरी चालेल, पण कर्जमाफी घेतल्याशिवाय परत न जाण्याची भूमिका जी आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला इथं पाहायला
कालपासून सुरू झालेले आंदोलन आणखी किती वेळ चालेल आणि सरकार या बच्चू कडूंच्या मागण्यांच्या बाबतीत भूमिका घेतात का, सरकारचा प्रतिनिधी बच्चू कडूंना भेटायला येतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिलेला 12 वाजताच्या अल्टिमेटम नंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलेला आहे. त्यामुळे आता सरकारची या सगळ्या बाबतीत काय भूमिका असेल हे या आंदोलनाचं पुढचं भवितव्य ठरवणार असणार आहे. जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह बातमी. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी काढलेल्या महाएल्गार मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. सरसकट कर्जमाफी, 7/12 कोरा करा आणि दिव्यांगांना न्याय द्या अशा 20 प्रमुख मागण्यांसाठी कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलाय. महाएल्गार आंदोलनामुळे वर्धा, चंद्रपूर, हैदराबादसह अमरावती आणि जबलपूर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. आक्रमक झालेले शेतकरी संपूर्ण वर्धा मार्गावर ठिय्या मांडून बसलेत. जामठा इथल्या कापूस संशोधन केंद्राच्या 30 एकर मैदानासह संपूर्ण वर्धा मार्गावर आंदोलक पसरल्यानं नागपूरकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. संभाव्य परिस्थिती पाहता आंदोलक समृद्धी महामार्गावरून पोहोचू नये यासाठी पोलिसांनी समृद्धीच्या आरंभ बिंदूकडे जाणारा मार्गही पूर्णतः बंद केलेला आहे. तर आपण पाहतोय बच्चू कडू आता आक्रमक झालेले आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी काढलेल्या महाएल्गार मोर्चाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. सरसकट कर्जमाफी, 7/12 कोरा करा आणि दिव्यांगांना न्याय द्या अशा 20 प्रमुख मागण्यांसाठी कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलाय. आणि आपल्याशी थेट बोलण्यासाठी स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, खरं तर तुम्ही आता तुमच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. सरकारकडून अजून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये. आपली पुढची भूमिका आता नेमकी काय असणार आहे? आता यानंतर जर सरकार आमचं रक्त काळाचंच ठरलं असेल, कदाचित आजचा तिसरा दिवस आहे आणि सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रक्तबांबड करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे तो शेतीतही मरता आणि आंदोलनात सुद्धा त्याला मारण्याची भूमिका एकंदरीत राज्य सरकारची दिसतं. त्याला इथून गोळी मारूनच पाठवू अशा मागणीचे जर मानसिकते जर सरकार असेल, आम्ही सुद्धा मागं हटणार नाही. आम्ही कफन बांधूनच आलो आहे डोक्यावर. इथून जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना, आम्ही मेनपाडचे असेल, दिव्यांग असेल, मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल आणि डाटा एंट्री ऑपरेटर असेल, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हटणार नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना एकूण मागणीच्या अ आणि ब चं निवेदन दिलेलं आहे. अ वर निर्णय झाले पाहिजे आणि ब ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे. ते जर झालं नाही तर आम्ही हटणार नाही. तुम्ही लाख कोशिश करा, लाख काठ्या चालवा, आम्ही थांबणार नाही. तुम्हाला शेतकऱ्याचं, मजुराचं, मेंढपाळाचं रक्तच लागत असेल, दिव्यांगाचं, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. पण आता आम्ही मागं घेणार नाही. बरं बच्चू कडूजी, खरं तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे तुमच्याशी संवाद साधणार असल्याची देखील माहिती मिळते. नेमकं काय त्यावेळी तुमची भूमिका असेल, त्यांनी जर मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर? कसं आहे, आम्हाला काही आंदोलन करण्याचं काही सेवक नाही किंवा आमचा काही छंद नाही आहे. इथं रोज शेतकऱ्यांची आत्महत्या होतंय. ना सोयाबीनला भाव, ना कापसाले, ना कांद्याला, ना आम्ही पाहतो ना केळाले. कुठल्याही प्रकारच्या महाराष्ट्रात धानापासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत सगळा शेतकरी अडचणीत आहे. 200 रुपयाला 500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागलं. काल माझ्या हाताला ही पट्टी बांधली, आमच्या साडी कापून तिनं त्या ताईनं आम्हाला हे बांधलेलं आहे. तिनं सांगितलं माझ्या नवऱ्याची आत्महत्या थांबवायची असन तर आंदोलन आम्ही पाहतोय निर्णय घेऊनच वापस या, नाही तर घेऊ नका. तेव्हाच मी हे पट्टी सोडन. माझ्यासाठी हे गाठ अशीच राहू द्या, नाही माझ्या नवऱ्याच्या गळ्याला फास लागलाय. ती गाठ सोडण्यासाठी तिनं माझ्या हातात गाठ बांधलेली आहे. एवढी वाईट अवस्था आहे. 3-4 लाखाचं कर्ज त्याच्या डोक्यावर असताना आता सगळ्याच इकडे नुकसान झालं. कसं भरणार आहे तो? काय व्यवस्था आहे दुसरी? आमच्या काय 2 नंबरचे धंदे आहे शेतकऱ्याचे? बाकी व्यापाऱ्यांसाठी कमसे कम येण्याची काही आवक असतं. शेतकऱ्याची सगळी आवक थांबलेली आहे. कर्ज फेडणं तर सुळा, जगाव कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि असे असताना तुमची योग्य वेळ येत नाही.
ते जर आम्ही पाहतोय अशा पद्धतीने वागत असाल तर माट हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तुम्ही मुख्यमंत्री असणं हे दुर्दैव ठरू देऊ नका. हे पुण्याचं काम आलंय, ते पुण्याचं काम करा, नाहीतर गावागावातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. बरं, बच्चू कडूजी, तुमचे मुद्दे खरं तर लक्षात येत आहेत. मात्र आता समृद्धी महामार्गाचा आरंभ बिंदू देखील पोलिसांनी अडवून ठेवलेला आहे. तुमची आक्रमकता, तुमच्या आंदोलनाची आक्रमकता पाहता आणि आता तर सुरुवात झाली. जितके तितके दिवस आता आम्ही 12 नाही तर 1 वाजता नंतर आम्ही रेल्वे जाम करतोय. हा आम्ही अखेरच्या आम्ही पहिलेच सांगितलं का आम्ही डोक्याला कफनची पट्टी बांधून निघालेलो आहो. तुम्ही आमचा अंत पाहू नका देवेंद्रजी. तुमच्याच विदर्भामध्ये रोज 13 ते 14 आत्महत्या होतय. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होतय. थोडं वाटत असेल तर यावर निर्णय घेतला पाहिजे. पैसे नाही असं म्हणताय तर आम्ही पैसे कसे निर्माण होते ते तुम्हाला सांगतोय. काही 4-5 1 लाख कोटीचे काम थांबूनही तुम्हाला हे करता येतं, नाही तर नवीन कर्ज काढा. शेतकरी असला म्हणजे पैसे नसतं तुमच्याजवळ, बाकी सगळ्याजवळ पैसे असतं. एकट्या मुंबईला 64,000 कोटी दिले तुम्ही. शक्तीपीठाला 85,000 कोटी दिले आणि लाडक्या बहिणीचं नाव बदनाम केलंय फक्त. आणि लागतं किती आम्हाला? 35,000 कोटी. निर्णय घेतला पाहिजे, कारण ह्या अडचणीमध्ये जर सरकार कामी येत नाही तर मग आम्ही जाणार कोणाकडे? आज मोदीजी आहे तर बोला त्यांच्यासोबत, केंद्राचा निधी घ्या. तुमची चांगली चालतीये तिथे केंद्रामध्ये. बच्चू कडूजी, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला स्वतःला चर्चेसाठी बोलवलं होतं, तेव्हा तुम्ही गेले नाहीत. त्यामुळे आता एक प्रकारे सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल असं वाटतंय तुम्हाला? नाही केलं तरी काय, आम्ही तुम्हाला सांगितलंच पहिले कफन बांधून आलो म्हणून. आम्ही त्याचा काही विषय नाहीये. त्यांना शेतकऱ्यांचे मुर्देच पाडायचे असेल तर आम्ही तयार आहोत. त्यांनी आमच्या रक्ताशिवाय ते झोपूच शकत नसेल चांगले तर आमची तयारी आहे. तुम्ही पाळा शेतकऱ्यांचे मुर्दे. फक्त निवडणुकीच्या अगोदरच तो हिंदू होता वाटतं शेतकरी. आता काय अमेरिकेचा झाला तो? बटेंगे तो कटेंगे. तेव्हा फार हिंदुत्व जागृत झालं तुमचं. आणि रोज शेतकरी मरणारा हा हिंदू आहे हे दिसत नाही तुम्हाला? आणि 28 तारखेला ज्या दिवशी आंदोलन आहे त्या मीटिंग ठेवताय. काय डाव काय तुमचा? काय हेतू काय होता तुमचा? 8 महिने झाल्यापासून आंदोलन करतोय आणि ज्या दिवशी आंदोलन आहे त्याच दिवशी मीटिंगला बोलावतोय. हे लोकांना समजतंय. एवढे खुळे नाही आहे. तुम्ही लोकांनाही मूर्खात काढताय, आम्हालाही मूर्खात काढण्याचा प्रयत्न करताय. ते होणार नाही. बच्चू कडूजी, मात्र तुमच्या या आंदोलनामुळे किंवा आंदोलकांमुळे ठिकठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे. कुठेतरी सर्वसामान्यांना वेठीस धरलं जातंय. आम्हाला वेठीस धरत नाही. शेतकऱ्याला, मजुराला, मेंढपाळाला, ज्याला 2 पाय नाही तो वेठीस धरल्या जात नाही. आमचं आयुष्यच वेठीस धरल्या गेलं. तुम्ही 2 दिवस जाम केलं तर तुम्ही म्हणताय यांना वेठीस धरताय. आम्हाला वेठीस धरतं त्याचं काय? आणि मग मुख्यमंत्र्यांना काय झोपा काढाव का? त्यांचं काही कर्तव्य नाही आहे. राज्यातली जर ट्रॅफिक जाम झाली असेल तर मुख्यमंत्र्यांना काही जबाबदारी नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. बच्चू कडूजी, आपले मुद्दे खरं तर लक्षात येत आहेत. सरकारनं आता इथे कुठे तुम्हाला भेटण्यासाठी किंवा चर्चेसाठी तुमच्याशी आतापर्यंत काही संपर्क साधलेला आहे का? कारण मुख्यमंत्र्यांच्या बैठका तर जम्बो बैठका सुरू आहेत. त्यांना शेतकऱ्याकडे वेळच नाही ना. शेतकऱ्यासाठी वेळ कुठं आहे? ते आता त्यांनी ते कोण राज्यपाल देवरस का आचार्य देवरस होते ते म्हणे प्राकृतिक शेती करा, निसर्ग शेती करा आणि मग बदल होईल, विषमुक्त काय म्हणते खाद्य येणार नाही. मी राज्यपालाला म्हणतोय तुम्ही राज्यपाल आहे या राज्याचे, तुम्ही फक्त भेसळयुक्त दूध कमी करा. तेवढं होते का तर बघा. भाषणं कमी करा. निसर्गाची शेती आम्ही करूच असणार, नैसर्गिक शेती. पण आता गरज आहे, आमचा सलाईनवर लागलेला आहे शेतकरी.
आणि त्याला काय योगा शिकवणार? बच्चू कडूजी, अगदी शेवटचा प्रश्न विचारते, तुमच्या काय प्रमुख नेमक्या मागण्या आहेत? कर्जमुक्तीची आहे, हमीभावाची आहे. हमीभावाला 20% बोनस देणार असं म्हटलं होतंय. हमीभावानंच खरेदी सुरू केल्याने अजूनही सोयाबीनची खरेदी नाही, कापसाची नाही, मक्याची नाही, काहीच नाही. आणि जो माल विकला त्याला कोण पैसे देणार आहे? तुम्ही भावांतर योजना MP मध्ये सुरू आहे. आमच्या राज्याला लागून राज्य आहे ते भाजपचं आहे. ते भावांतर योजना सुरू करतोय. तिकडे तेलंगणा एका एकराला 5,000 देतं सगळ्या पिकाला, आणि तुम्ही नुकसान भरपाई झाल्यावर तेवढे पैसे देत नाही. म्हणजे तुम्ही किती त्या शेतकऱ्याला आम्ही पाहतोय त्याचं किती उन्नत पाहताय, तो कसा पाण्यात पाहतोय शेतकऱ्याला. तुम्ही सगळ्यात जास्त अडचणीत महाराष्ट्रातला शेतकरी आहे. सगळ्यात घाट्यात आम्ही पाहतो आमचा शेतीमाल विकावं लागतं. इतर राज्याच्या तुलनेत आम्ही 40% घाट्यात आम्ही आमचा माल विकत आहोत. सगळेच माल. देशात सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात शेतकऱ्याची आहे. बरं, बच्चू कडू, तुम्ही रामगिरीवर धडकणार असं देखील काल म्हटलं होता, त्यावर काय झालं? ती भूमिका नेमकी तुमची कशी असेल? चकवा आहे, चकवा. बरं, रामगिरीला सांगायचं होतं आणि इकडे आम्ही जाम करायचं होतं. गनिमी कावा छत्रपतींचा तो महाराष्ट्रातच वापरला पाहिजे का नाही? बरं, बच्चू कडूजी, तुमच्या मागण्या, तुमचे मुद्दे लक्षात येत आहेत. आपण आशा ठेवूयात सरकार तुमच्या मागण्यांना, शेतकऱ्यांना गांभीर्यानं त्याचा विचार करेल आणि तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.